जर तुम्हाला धावता येत नसेल तर चाला, जर तुम्हाला चालता येत नसेल तर रांगा, पण एकाच जागेवर थांबून राहू नका. कारण आयुष्यात जर तुम्हाला काही मिळवायचं असेल, जर तुम्हाला काही कमवायचं असेल तर हालचाल ही गरजेची आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या लेक्चरमध्ये मी त्या गोष्टीवर बोलणार आहे, त्या प्रश्नावर बोलणार आहे जो प्रश्न तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि हा प्रश्न मला वारंवार कमेंटमध्ये, चॅनलवरती आणि बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. मलाच काय इतर मार्गदर्शकांना सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की जर मी आत्तापासून अभ्यासाला सुरुवात केली तर मी परीक्षा पास होईन का. परीक्षा 8 ऑक्टोबरला होणार आहे किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे, म्हणजे ग्रुप सीची नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तर आपल्याला एक अंदाज तर माहिती आहे की एक्झाम कधी होऊ शकते. मात्र बरेच विद्यार्थी असे आहेत आणि की यापूर्वी अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आणि आता त्यांना अभ्यासाला सुरुवात करायची आहे. काही मुली आहेत ज्यांचं लग्न वगैरे झालं आणि मग गॅप पडला आणि मग आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि मग बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हाच प्रश्न असतो की आत्तापासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर मी एक्झाम पास होईन का. खरं तर हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी मी तुम्हाला विचारायला पाहिजे की आत्तापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर पास होण्या इतका अभ्यास तुम्ही कंप्लीट करू शकता का. आणि हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारला पाहिजे. पण तरीसुद्धा बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याच डोक्यात क्लिअर नसतात आणि म्हणून मग असे कन्फ्युजन आपल्या डोक्यात निर्माण होत असतात. आणि म्हणून तुमचं कन्फ्युजन दूर करणारा हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. तर त्या काही गोष्टी आहेत, जर तुम्हाला एक्झाम आत्तापासूनच्या पुढच्या अभ्यासामध्ये जर एक्झाम क्रॅक करायची असेल, जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर ते मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यावेच लागतील. त्या गोष्टी तुमच्यासाठी मस्ट आहेत, त्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. त्याच्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. जर तुम्ही फक्त हेच करत राहिलात, हाच प्रश्न विचारत राहिलात की मग मी पास होईन का, मग इतरांनी किती अभ्यास केलेला आहे, मग मला जमेल का, म्हणजे बरेचसे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येतात. जर समजा तुम्ही याच गोष्टींचा विचार करत बसलात आणि तुम्ही कुठली कृतीच नाही केली तर तुम्ही पास होऊच नाही शकत. म्हणजे या क्षणापासून, ज्या क्षणी तुम्ही हा मोबाईलमध्ये हा व्हिडिओ पाहत आहात, या क्षणापासून तुम्ही यापूर्वी जे काही झालं तो विचार सोडून जर तुम्ही मला पास व्हायचं या दृष्टीने तयारीला लागलात तर तुमचे पास होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात. जे कुठलीही गोष्ट आपल्या लाईफमध्ये जेव्हा पण घडते तर ती 2 वेळा घडते. एक तर तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा तुम्ही विचार करत असतात तेव्हा घडत असते आणि दुसऱ्यांदा ती प्रत्यक्षात घडत असते. जर तुम्ही आतमधूनच असं स्वतःला सांगत असाल की अरे आत्ता सुरू करून कसा माझा अभ्यास होणार आणि मग मी कसं काय कंप्लीट करणार आणि मग मी कसं पास होणार, तर तुम्ही पास होऊच शकत नाही. तुमच्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉम्पिटिशन जी आहे, जी वाढलेली आहे, त्या कॉम्पिटिशनचा जास्त विचार करत बसण्यापेक्षा किंवा एवढे विद्यार्थी स्पर्धेत आहेत, यामध्ये माझा निभाव कसा लागणार, या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडण्यापेक्षा तुम्ही तुमच्यामधलं पोटेन्शियल ओळखून आणि तुमची रणनीती आखून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी फायदाच होईल. दुसरा मुद्दा, जर तुम्ही या गोष्टीवरती विचार करत बसलात फक्त की इतके दिवस गेले आणि एवढेच दिवस राहिलेत आणि मग मी कसं करणार, मग मी पास होईन का, मग माझा सिलेबस कंप्लीट होईल का, मग बाकी लोकांनी तर कधीपासून अभ्यासाला सुरुवात केली आहे, मग मला रिव्हिजनला वेळ मिळेल का, मग माझी प्रॅक्टिस होईल का आणि मग मी पास होईन का, फक्त याच्यावरती जर विचार करत बसलात ना तर जो काही वेळ तुमच्या हातात आहे ना तो वेळ पण असाच निघून जाणार आहे. तुमच्याकडे हातात शिल्लक काहीच नाही राहणार आहे. मग त्याच्यापेक्षा बेस्ट वे आहे ना की उठा, स्वतःला सांगा की हां माझ्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की उरलेल्या दिवसामध्ये मी माझा सिलेबस कंप्लीट करू शकेन. ॲटलिस्ट एक्झामची डिमांड समजून घेऊन मी एक्झामसाठी जे आवश्यक आहे तेवढा सिलेबस मी कंप्लीट करेन, त्याची प्रॅक्टिस करेन आणि मी क्वालिफाय होईन. ज्या क्षणी तुम्ही मनातून जिंकलात आणि मनातून ठाम निश्चय केला ना त्या क्षणी तुम्ही कुठलीही लढाई जिंकण्यासाठी तयार असतात. आणि म्हणून तुमच्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट मी सांगण्यापेक्षा किंवा इतर कुणी मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगण्यापेक्षा हे जास्त बेटर तुम्हालाच माहिती असतं की तुम्ही एखादी गोष्ट किती दिवसांमध्ये कंप्लीट करू शकता, तुमच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे स्वतःला ओळखण्याची इथं फार गरज आहे. दुसरी गोष्ट, जो मुद्दा मी आत्ता बोलता बोलता सांगून गेले ते म्हणजे डिमांड ऑफ एक्झामिनेशन. तुम्हाला एक्झामची डिमांड समजून घ्यायची. म्हणजे जसं एखादा नवखा विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येतो आणि तो अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला त्याला हे माहितीच नसतं की मला कुठली पुस्तकं वाचायची, सिलेबस काय आहे, मला एक्झॅक्टली कसा अभ्यास करायचा आहे. आणि मग ते जस्ट असंच कोणीतरी जे MPSC करतायत आणि मग उगीच आपल्या खेडेगावामध्ये असतात एखादा दुसरा विद्यार्थी MPSC करत असला तर तो लगेच प्रसिद्ध झालेला असतो की हा MPSC करतोय, भले त्याला काही माहिती असो नसो पण झालेलं असतं.
आणि मग असं कोणाला तरी पकडायचं आणि विचारायचं अरे मी काय वाचू, आणि मग त्यांनी रँडमली तुम्हाला सांगायचं की इतिहास वाच, भूगोल वाच, आणि मग त्याच्यासाठी स्टेट बोर्ड वाचावे लागतात. मग आपण हेही चेक करत नाही की आपण ज्या एक्झामची तयारी करतोय त्या एक्झामसाठी ॲक्च्युली कुठले बुक्स आवश्यक आहेत, कुठले स्टेट बोर्ड आवश्यक आहेत, आणि आपण डिरेक्टली काहीही घेतो, त्या माणसाने जे सांगितलं ते ऐकतो आणि ते वाचायला सुरुवात करतो आणि आपला वेळ जातो. त्याआधी तुम्हाला जर म्हणजे एवढा वेळ तुमचा जाऊ नये, कारण एनी हाव तुमच्याकडे असतानाच कमी वेळ आहे, तर तुम्हाला एक्झामची डिमांड समजून घ्यायची आहे, रिक्वायरमेंट काय आहे, सिलेबस काय आहे, आणि सिलेबसपेक्षाही महत्त्वाचं तर मी म्हणेन की क्वेश्चन पेपर कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहेत. समजा तुम्ही या एक्झामबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, तुम्ही कधीच याच्याबद्दल काहीच वाचलेलं नाही आहे, तर तुमच्यासाठी थोडं डिफिकल्ट होऊ शकतं सिलेबस कव्हर करणं. पण ही एक्झाम तशी नाहीच आहे, कारण इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, हे विषय असे आहेत जे तुम्ही शाळेपासून शिकत आलेले आहात. गणित बुद्धिमत्ता आहे, फक्त तुम्हाला जे काही तुम्ही अभ्यासलेलं आहे ते रिमाइंड करायची गरज आहे. आणि हे जर तुम्हाला रिमाइंड करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफमधला इथून पुढे एक्झामपर्यंतचा प्रत्येक सेकंड, प्रत्येक क्षण जो आहे तो तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागेल. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की आपण कुठे टाईमपास केला. आपण असं म्हणतो की मी अभ्यास करते, पण सहज तुमच्याशी एखादी व्यक्ती बोलायला येते, गप्पा मारायला लागते, आणि 5 मिनिटाच्या गप्पा कधी 15 मिनिटात, अर्ध्या तासात कन्वर्ट होतात कळत नाही. आणि आपण या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाही. आपण फक्त विचार करत राहतो एक्झाम जवळ आली आणि माझा अभ्यास होईल की नाही होईल. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक्झामची डिमांड समजून घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार तुमचा स्टडी प्लॅन बनवायचा आहे की तुम्हाला आत्तापासून एक्झामपर्यंत किती दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत, त्या दिवसांमध्ये कुठले सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत, आणि प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला 2 गटामध्ये डिवाईड करायचं आहे. एक असा पार्ट त्या सब्जेक्टमधला जो की तुम्हाला काहीही झालं तरी तो सिलेबस तुम्हाला कंप्लीटच करायचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक असतात ते काहीही झाले तरी कंप्लीट करायचेच आहेत. आणि दुसरा पार्ट जो आहे तो ॲटलिस्ट तुमचा एक त्याच्यावरून ओव्हरलुक तरी झाला पाहिजे. असं प्रत्येक सब्जेक्टला डिवाईड करा. मग तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कसे समजतील, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून जावं लागेल. मग ते तुम्ही कसं जाल, तर ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करायला घेताय, ज्यावेळेला तुम्ही चॅप्टर रीड करताय, तर चॅप्टर रीड केल्यानंतर किंवा चॅप्टर रीड करण्यापूर्वीच तुम्ही काय कराल, जे पण आयोगाचे यापूर्वीचे हे आहेत क्वेश्चन पेपर आहेत ते घ्याल. त्याच्यातून तुम्ही त्या सब्जेक्टचे आलेले क्वेश्चन्स रीड कराल आणि पाहाल की तुम्ही जो टॉपिक वाचणार आहात त्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले आहेत का. आणि तसंही जे सब्जेक्ट वाईज टॉपिक असतात इम्पॉर्टंट, तर त्याची लिस्ट मी ऑलरेडी दिलेली आहे. बट स्टील जर तुम्हाला हवी असेल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक सब्जेक्टसाठीचे इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याला जास्तीत जास्त वेटेज असतं ते टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण त्यासाठी तुम्हाला तसं मला कमेंटमध्ये सांगावं लागेल, ठीक आहे. तर एक्झामची डिमांड समजून घ्या आणि जो काही सिलेबस आहे त्याला डिवाईड करा. आत्तापासून एक्झाम डेपर्यंत डिवाईड करताना काय कराल, सब्जेक्टमध्ये इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे जो की काही झालं तरी कंप्लीट करायचंच आहे आणि तो परफेक्ट करायचा आहे. आणि दुसरा असा पार्ट असेल जो की ॲटलिस्ट ओव्हरलुक करायचा, बेसिक जर त्याच्यावरचा बेसिक क्वेश्चन एखादा आला तर तो तुम्हाला सुटला पाहिजे. जर डीपमध्ये आला नाही आला तरी चालेल, पण बेसिक तरी तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे क्वालिटी जास्त इम्पॉर्टंट असेल तुमची क्वांटिटीपेक्षा. तुम्हाला क्वालिटीवरती फोकस करायचा आहे. म्हणजे दिवसभरामध्ये मी एवढे टॉपिक वाचले, मी इतके तास अभ्यास केला, याच्यापेक्षा दिवसभरामध्ये मी जो काही अभ्यास केला त्यातलं मला खरंच किती समजलेलं आहे, खरंच माझ्या किती लक्षात राहिलेलं आहे, याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. दुसरा मुद्दा, क्वेश्चन पेपर जे मी आधीच सांगितलं खूप महत्त्वाचे असतात. बरेच जण म्हणतात की PYQचा काही फायदा होत नाही, पण मी अजूनही तुम्हाला सांगते, जरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून ॲज इट इज क्वेश्चन रिपीट नाही झाले तरी त्या संदर्भातून खूप प्रश्न येतात. आणि जरी समजा संदर्भातून नाही आले तरीसुद्धा तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजण्यासाठी हे जे PYQ असतात ते फार इम्पॉर्टंट असतात. कारण लास्ट इयरचं जर मी उदाहरण दिलं तर एक विद्यार्थी माझाच, ज्याने की म्हणजे तो ॲक्च्युली MPSC वगैरे काही करत नाही, पोलीस भरतीची तयारी करतो, पण पोलीस भरती नसल्यामुळे त्याने विचार केला की मग मी आता कंबाईनचा फॉर्म भरलेला आहे तर मी कंबाईनची एक्झाम द्यायची, पण एक्झाम तर 1.5 महिन्यावरती आली आहे, मग मी आता 1.5 महिन्यामध्ये काय अभ्यास करायला पाहिजे. मग मी फक्त एवढं सांगितलं होतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्याचा ॲनालिसिस करा, त्याच्यातून जेवढं क्लिअर होईल तेवढं होईल. तसंही तुमचा फोकस नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला कळेल की तुम्ही कितीपर्यंत स्कोअर करू शकता. त्या विद्यार्थ्यांनी 2015 ते 2019 पर्यंतचे क्वेश्चन पेपर घेतले आणि त्याचा ॲनालिसिस फक्त केलं तरी त्या विद्यार्थ्याचा स्कोअर निगेटिव्ह वगैरे जाऊन 36 आला. मग अर्थात 36 हा काही पासिंग स्कोअर नाही आहे,
पण ज्या विद्यार्थ्याला MPSC बद्दलचा गंध नाही आणि त्या विद्यार्थ्यांनी फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमधून जर 36 मार्क्स पाडले, तर तुम्ही तर अभ्यास पण केला आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पण केले, तर तुमचा स्कोर नक्कीच तेवढा येऊ शकतो जेवढं तुम्हाला पास होण्यासाठी आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे. कॉम्पिटिशनवरती जास्त फोकस नाही करायचं, पण याचा अर्थ असाही नाही आहे की कम्प्लिटली जे कॉम्पिटिशन आहे त्याला तुम्ही निग्लेक्ट कराल. कारण आत्ता जे आहे तुम्ही जर पाहिलं तर कट ऑफ हाय जात आहे. त्यामुळे तुम्हाला टार्गेट ठरवतानाच हाय ठरवायचं आहे. कारण आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, मी खूप मुलांचं पाहिलं, माझं PSI टार्गेट आहे आणि मला फक्त 45 मार्क्स घ्यायचे आहेत. म्हणजे याच भ्रमामध्ये मुलं आहेत की PSIचं मेरिट कधी 44-45च्या वर जाणार नाही. पण यावेळेला खूप जणांना असा मोठा फटका बसला आणि इव्हन क्वेश्चन्स कॅन्सल होऊन सुद्धा एवढा जर हाय मेरिट जात असेल तर तुम्हाला तुमची क्वालिटी सुधारण्याची गरज आहे. आणि उगीचच इतरांना दाखवायचं म्हणून दिवसभर लायब्ररीत बसणं, तासनतास पुस्तक हातात घेऊन बसणं, हे असलं करू नका. फक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की आत्तापासून सुरुवात करून मला क्वालिफाय व्हायचं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे, स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःसोबत प्रामाणिक राहा. जगाशी काही घेणं देणं नाही, पण किमान तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे की मी जे करत आहे ते मला माझ्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जात आहे. दुसरी गोष्ट, स्वयंशिस्त. स्वतःला शिस्त लावून घ्या. काहीही झालं तरी तुम्हाला कुठे वेळ वाया नाही घालवायचा, कुठे तुमचा टाईम इन्व्हेस्ट करायचा आहे, कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परफेक्ट करायच्यात हे तुम्हाला प्रॉपरली माहिती असलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःच्या बाबतीत एवढे कन्फर्म असाल की हां नाही, आजचा वेळ आहे, आज हे टॉपिक मला करायचे आहेत आणि काही झालं तरी हे टॉपिक मी कंप्लीट करेन, तर तुम्हाला कोणाला सांगत बसण्याची आणि कोणाला दाखवत बसण्याची गरजच नसते. जर तुम्हाला प्रामाणिकपणे असं वाटत असेल की मला काहीही करून पोस्ट मिळवायची आहे, तर प्रामाणिकपणे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे नियोजन. फक्त करणं महत्त्वाचं नाही आहे, तर जे तुम्ही नियोजन केलेलं आहे ते व्यवस्थितपणे फॉलो करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला नियोजन करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत असेल की एक्झॅक्टली मला कळत नाही की मी स्टडी प्लॅन कसा करू, तर मी चॅनलवरती ऑलरेडी 180 डेज चॅलेंज, 120 डेज चॅलेंज, 150 डेज चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंजेस घेतलेत. त्याच्यापैकी 180 डेज आणि 150 डेज तर तुम्हाला पॉसिबल नाही होणार, पण किमान जे 120 डेज चॅलेंजमध्ये मी टॉपिक दिलेले आहेत, तर तुम्ही ॲटलिस्ट असं करू शकता की 120 डेज चॅलेंज सुरू झाल्यापासून फर्स्ट डेपासूनचे जे पण चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस तुम्ही जेव्हापासून अभ्यासाला सुरुवात करताय तर तेव्हापासून ते चॅलेंजेस फॉलो करायला सुरुवात करा. म्हणजे ॲटलिस्ट तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो वेळेमध्ये पूर्ण होईल. बरं, या चॅलेंजेसबद्दल जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना अजूनही डाऊट आहे की कुठे मिळतात चॅलेंजेस, तर आपल्या टेलिग्रामला चॅनल आहे वॉरियर ऑफिसर. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला डेली टार्गेट दिले जातात, ॲक्च्युली वीकली टार्गेट दिले जातात. आठवडाभरामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे तो दिलेला असतो आणि सकाळी रिमाइंडर म्हणून तेच टास्क मी तुम्हाला सेंड करत असते. तर तुम्ही त्याच्यातून ते टास्क घेऊ शकता. त्याच्यानुसार स्वतःचं एक टाईम टेबल बनवा आणि दिवसभर जे टार्गेट तुम्ही स्वतःला ठरवून दिलेत की आज मला हे टॉपिक करायचेच आहेत, तर ते टॉपिक तुम्ही परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. मॅथ्स रिजनिंगसाठी प्रॅक्टिस गरजेची आहे, तर प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे मला फार डिफिकल्ट जाते, मला नाही होते संकल्पना क्लिअर, तर पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जिथे पण काही जे पण मटेरियल अवेलेबल होईल यूट्यूबवरती, टेलिग्रामवरती, तर ते घ्या. तसेही ज्या पद्धतीने आपण 65 डेज चॅलेंज, सुपर 30 DC चॅलेंज हे जे चॅलेंजेस मी घेतलेत, तर त्याचप्रमाणे एक नवीन चॅलेंज मी घेऊन येणार आहे 8 ऑक्टोबरच्या एक्झामसाठी आणि त्याच्यासाठीचे लेक्चर्स मी सध्या रेकॉर्ड करत आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण सगळे जे लेक्चर्स आहेत ते कन्सेप्च्युअल आहेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ट्रिक्स पण देण्यात आलेल्या आहेत. लास्ट टाइम जे चॅलेंजेस घेतले होते त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये लेक्चर होते, बट यावेळेच्या चॅलेंजेसमध्ये जे लेक्चर्स असतील ते मी इन डिटेल असे घेतलेले आहेत, ज्या लेक्चर्सचा फायदा तुम्हाला संकल्पना क्लिअर करण्यासाठी होईल. त्यामुळे जेव्हा कधी ते चॅलेंज येईल, म्हणजे लवकरच मी ते अनाऊन्स करेन, फी पण मी माफक ठेवेन, पण यावेळेला खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे लास्ट टाईमपेक्षा थोडी जास्त असेल फी, कारण यावेळेला लेक्चर्सची संख्या पण जास्त आहे आणि लेक्चर्स पण इन डिटेल असे मी प्रोव्हाइड करत आहे. सो तुम्हाला त्याचा तर फायदा होईलच. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ते जॉईन करू शकता. अदरवाईज एखादी कन्सेप्ट नाही समजत आणि मराठीमधून ती अवेलेबल नाही आहे, तर हिंदीतून किंवा इंग्लिशमधून ती कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याला तुमच्या मातृभाषेमध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यानुसार त्या संकल्पना क्लिअर करून अभ्यास करा. लक्षात ठेवा की ह्या 3 गोष्टी ज्या सांगितल्या, तुम्ही प्रामाणिक राहिलात, तुम्ही स्वतःला शिस्त लावून घेतली आणि नियोजन करून ते फॉलो केलं, तर तुम्ही आत्तापासून काय अजून तुम्ही 15 दिवसांनी लेट जरी अभ्यास सुरू केला तरीसुद्धा तुम्हाला पोस्ट मिळेल. पण सगळं तुमच्या स्वतःच्या हातात आहे. तुम्ही कितीही मोठ्यातल्या मोठ्या क्लासला जा,
कुठलाही क्लासवाला जर तुमची मानसिकता नसेल, तुमची तयारी नसेल, तर तुमच्या पास होण्याची गॅरंटी घेऊ शकत नाही. आणि तुम्ही तोपर्यंत पास होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही की तुम्हाला पास व्हायचं आहे. मार्गदर्शनाची गरज असते, पण त्याचबरोबर तुमची मेहनतसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आम्ही फक्त सांगण्याचं काम करत असतो, अवघड गोष्टींना सोपं बनवण्याचं काम करत असतो. पण ॲक्च्युअल मेहनत जी घ्यायची ती तुम्हाला घ्यायची, आणि तुम्ही ज्या वेळेला मेहनत घ्याल त्याच वेळेला तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. तर ज्यांच्या पण डोक्यात असा प्रश्न आहे की मी जर आत्तापासून सुरुवात केली तर काय होईल का, तर त्यांना मी अजून एकदा सांगेन, पॉझिटिव्ह माइंडसेटने सुरुवात करा. आणि हा विचार करण्यापेक्षा केवढे दिवस गेले, माझं नाही झालं, मग आता पुढे काय, गेलेल्या कालावधीचा विचार करण्यात जेवढा वेळ घालवत आहे तेवढाच वेळ जर कृती करण्यात घालवला तर त्याचं बेनिफिट तुम्हाला जास्तच होईल. ठीक आहे. आणि जे टार्गेट मी दिलेले आहेत 120 डेज चॅलेंजचे, तुम्हाला टेलिग्रामची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. तर तुम्ही टेलिग्रामवरून ते टार्गेट घेऊ शकता आणि त्याच्यानुसार स्वतःचा प्लॅन बनवू शकता. इव्हन राज्यसेवासाठी सुद्धा बरेच विद्यार्थी मला विचारत होते, पण काही विद्यार्थी मला असे सुद्धा भेटलेत की ज्यांनी आपलं जे 180 डेज चॅलेंज होतं त्या चॅलेंजवरून स्वतःचा राज्यसेवेचा प्लॅन तयार केलेला आहे. तर तुम्ही तसंही करू शकता. स्पून फिडिंगची सवय चांगली नाही आहे, कारण तुम्ही एक ऑफिसर बनणार आहात, त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टी मॅमनीच दिल्या पाहिजेत ही अपेक्षा तुमची असायला नाही पाहिजे. तुमचीसुद्धा थोडीफार मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे आणि तुम्ही ती घेतली पाहिजे. सो जर तुम्हाला आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करून पास व्हायचं असेल तर ज्या गोष्टींची काळजी घ्यायला मी इथे सांगितलेली आहे त्या गोष्टींची काळजी घ्या. प्रॅक्टिस तर मस्ट आहे, क्वेश्चन पेपर तर तुम्हाला सोडवावे लागणार आहेत, पण जर तुमचा कंटेंट क्लिअर नसेल तर तुम्ही क्वेश्चन पेपर कशाच्या भरोशावरती सोडवणार. त्यामुळे आधी कंटेंट क्लिअर करून घ्या. त्याच्यामध्येही जो कंटेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे असा कंटेंट बाजूला काढा आणि त्या कंटेंटला जास्त महत्त्व द्या. आणि बाकीचा जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट बेसिक तुम्हाला आलं पाहिजे, एवढं तरी ते करून घ्या. जर तुमच्याकडे खूप जास्त दिवसांचा कालावधी असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं की अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा डिटेलमध्ये करा. पण आता तुम्ही लेट जर सुरुवात करत असाल तर तुम्हाला थोडंसं स्मार्टवर्क करण्याची गरज आहे. ठीक आहे. आणि बरेच लोक आहेत ज्यांनी 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये UPSCची प्री क्रॅक केली. तुम्हाला तर मग महाराष्ट्राची करायची आहे आणि तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. फक्त स्वतःवरती तेवढा तुमचा विश्वास असला पाहिजे. तुमचा स्वतःवरचा विश्वास, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं, तुम्ही स्वतःला लावून घेतलेली शिस्त आणि तुमचं योग्य नियोजन आणि ते नियोजनाची अंमलबजावणी, या गोष्टी तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. त्याचबरोबर एक अनाउन्समेंट, इंग्लिश ग्रामरचे लेक्चर्स जे आहेत, फ्री इंग्लिश ग्रामर, तर ते मी सुरू केलेले आहेत वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती आणि त्याचे काही पार्ट्ससुद्धा अपलोड केलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे, इंग्लिश विथ वॉरियर सुप्रिया ही प्लेलिस्ट सर्च करायची आहे आणि तिथे तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे त्याचबरोबर इंग्लिश वोकॅबलरीचे लेक्चर्ससुद्धा पाहायला मिळतील. तर ते लेक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता. त्या लेक्चर्सचा तुम्हाला तुमचं इंग्लिश ग्रामर, इंग्लिश वोकॅबलरी आणि इंग्लिश स्पीकिंग हे सगळं इम्प्रूव्ह करण्यासाठी डेफिनेटली फायदा होईल. आणि जर तुम्हाला मी जे नवनवीन उपक्रम घेऊन येते त्याचा फायदा होतो असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच. आणि त्याचबरोबर हे व्हिडिओज तुमच्यासारखे अनेक मित्रमैत्रिणी असतील तुमचे ज्यांनी आत्ता अभ्यासाला सुरुवात केली असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांनासुद्धा म्हणजे आपण जे म्हणतो जब जागो तभी सवेरा, तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी लेट हे झालेलं नसतं. ज्यावेळेला तुम्ही सुरुवात करता आणि जर तुम्हाला 100% देता येत असेल तर अगदी उशिरा सुरू केलेली लढाईसुद्धा आपण जिंकू शकतो. फक्त योग्य नियोजनाची आवश्यकता असते. फक्त नियोजन नाही तर त्या नियोजनाच्या अंमलबजावणीची सुद्धा. आणि हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.